काही इच्छुक उमेदवार आपण मला सांगितलं की तुमचं आहे तिकीट फायनल, पण अजूनपर्यंत का बरं मग फोन येत नाही? फायनल पण अजूनपर्यंत का बरं मग फोन येत नाही? का बरं एबी फॉर्म हातात मिळत नाहीये? एकनिष्ठ असून सुद्धा जर असं आमच्यावर होत असेल तर मला आता ते मला काहीच कळत नाही चित्र. नवीन लोक भरपूर आलेले आहेत. आता कोणाची दावेदारी इथं होते आमच्या प्रभागामध्ये? कोणी नेमकं तुमचं तिकीट कापलं असं तुम्हाला वाटतंय ताई? तर नवीन लोक भरपूर आलेले आहेत. आता मी इथे काही कोणाची नावं घेणार नाही, परंतु तुम्हाला शब्द देण्यात आला होता, शब्द सांगितला होता की आहे तुम्ही विद्यमान आहात, तुम्ही प्रदेशावर संघटनेचं काम तुम्ही एकमेव केलेलं आहे, परंतु मलाच आता कळत नाही नेमकं काय चालू आहे. भाऊ आतमध्ये कोण कोण आहे नेमकं? तुम्ही त्या गाडीत होता, मला काही तुम्ही त्या गाडीत कल्पना नाही. तुम्ही त्या गाडीत बसला होता डॉक्टर साहेब? संघटना न्याय देईल कल्पना नाही. पण तुम्ही त्या गाडीत बसला होता डॉक्टर साहेब? आमदार सीमाताई हिरे होते. हा, पण त्या गाडीत अचानक बसला. दादा तुम्ही पण त्या गाडीत होता? दादा तुम्ही पण त्या गाडीत होता? काय नेमकं घडलं? हे आमदार सीमा हिरे यांचे चिरंजीव आहे. आपल्याला दृश्यांमध्ये दिसतंय. आपण तोडून टाका. मुंबई नाशिक महामार्गावरचं हे खासगी फार्म हाऊस आहे आणि अगदी या फार्म हाऊस जे माजी नगरसेवक आहेत त्यांना तिकीट देण्याचा शब्द देण्यात आलेला होता. मात्र तिकीट अद्यापही मिळालेलं नाहीये, एबी फॉर्म मिळालेला नाहीये आणि परिणामी ही सगळी या ठिकाणी मुंबई नाशिक महामार्गावरती खासगी फार्म सध्या हा सगळा सटापट आणि राडा आपल्याला गेट लावून देण्यात उमेदवारी अर्ज अवघे काही तास उरलेले आहेत. अद्यापही भाजपच्या अनेक उमेदवारांना एबी फॉर्म मिळालेला नाही. त्यामुळे एबी फॉर्म घेण्यासाठी अनेक इच्छुक उमेदवार जे ते या ठिकाणी येताना आपल्याला बघायला मिळतात. काही इच्छुक उमेदवारांशी आपण पुन्हा एकदा बोलण्याचा देखील प्रयत्न करूया की हे जे इच्छुक उमेदवार जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला आलेले आणि गर्दी करताना बघायला मिळतात. पाहतोय की कशा पद्धतीने या गेटवर झटापट जी आहे ती भाजपच्या इच्छुक उमेदवारांकडून होताना बघायला मिळते. हा सगळा राडा या दृश्यांमध्ये आपण बघतोय की हे गेट अखेर तोडलेलं आहे. भाजपच्या इच्छुक उमेदवारांनी हे सगळं गेट जे आहे ते तोडलेले आहेत आणि इच्छुक उमेदवार आता या ठिकाणी थेट या फार्म हाऊसच्या आतमध्ये घुसलेले आपल्याला बघायला मिळतात. अगदी इच्छुक उमेदवार या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत आणि या खासगी फार्म हाऊसचं गेट तोडून आता सगळे इच्छुक उमेदवार थेट आतमध्ये शिरलेले आहेत. ज्या ठिकाणी भाजपने एबी फॉर्म घेऊन भाजपचे तिन्ही आमदार आणि सुनील केदार जे भाजपचे शहराध्यक्ष आहेत ते या ठिकाणी आलेले होते आणि आता थेट या फार्म हाऊसचं गेट तोडून सगळे इच्छुक उमेदवार पदाधिकारी जे ते या फार्म हाऊसमध्ये घुसले. ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने हा सगळा गोंधळ आणि राडा जो आहे तो या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. समोरची दृश्य बघा की सगळे घेराव जो आहे तो या सगळ्या तिन्ही आमदारांना भाजपच्या शहराध्यक्षांना घालण्यात आलेला आहे. एबी फॉर्मची दृश्य आपण दाखवूया की कशा हा सगळा राडा जो आहे तो सुरू आहे. एका रूम मध्ये आता भाजपच्या इच्छुक उमेदवारांना या ठिकाणी आतमध्ये ते गेलेले आहेत. मात्र एबी फॉर्म आपण दाखवूयात की एबी फॉर्म जे आहे ते या ठिकाणी एबी फॉर्म आणण्यात आलेले होते. आम्ही गुन्हा दाखल करून घेतले. आम्ही प्रामाणिकपणे काम केलं पक्षाचं. आम्ही दाखल घेतले. विश्वास नागरे हा एकनिष्ठ आहे का पक्षाशी? काम केलं. निष्ठावंतांना न्याय भेटला नाही. प्रभाग क्रमांक 10 मधून साकूर मधून माझा भाऊ 22 वर्षापासून पक्षात काम करतोय. अविश्वास नागरे सारख्या पक्षविरोधी काम माणसाला 2 कोटी रुपये घेऊन तिकीट दिले यांनी. निष्ठावंतांना न्याय का नाही? 22 वर्षापासून काम करतोय माझा भाऊ पक्षामध्ये. न्याय भेटलाच पाहिजे.
भूमिका असेल? काय भूमिका? पक्ष ठरवल ती भूमिका राहील आमची. आपण पाहतोय काही एबी फॉर्म जे ते या ठिकाणी भरून घेतले जातात. काय नेमकं एबी फॉर्म कोणाची? मला फक्त लिहायची जबाबदारी दिली. जे माजी नगरसेवक आहेत त्यांना तिकीट देण्याचा शब्द देण्यात आलेला होता, मात्र तिकीट अद्यापही मिळालेलं नाहीये, एबी फॉर्म मिळालेला नाहीये आणि परिणामी ही सगळी तर या निवडणुकीमध्ये महापालिका निवडणुकीमध्ये नभूतो ते अशा आक्रमक घटना घडताना दिसतात. मिळतात आणि प्रचंड असा गोळ या आडा या ठिकाणी आता सध्या सुरू आहे. भाजपचे जे पदाधिकारी आहेत, आमदार आहेत, त्यांच्याकडून इच्छुक उमेदवारांना खरं तर बाहेर जाण्यासंदर्भामध्ये सांगितलं जात आहे आणि त्यावरूनच आता हा सगळा राडा जो आहे तो आपल्याला या दृश्यांमध्ये बघायला मिळतोय. अगदी एबी फॉर्मची ही सगळी पळवापळवी आहे आणि त्यावरून आता थेट एका असं काय घडलेलं नाही. राडा या दृश्यांमध्ये आपण बघतोय की हे गेट अखेर कोणाची काही तोडलेलं नाराजी आहे. आता या ठिकाणी हा सगळा राडा या दृश्यांमध्ये आपण बघतोय की हे गेट अखेर तोडलेलं आहे. भाजपच्या महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.